गणपती बाप्पा मंगल मूर्ती साक्षात बाप्पा. चला नमस्कार सर्व मंडळी. आज आहे किती तारीख आहे बाबा? आज 24 तारीख. आज आहे 24 ऑगस्ट आणि आज आहे आमचा लग्नाचा वाढदिवस. आणि म्हटलं आजचा तारखा शुभ दिवस म्हणजेच आज आहे श्रावणातला सोमवार आणि आजपासून काहीतरी नवीन सुरुवात करायची विचार केली आणि ती म्हणजे डेली व्लॉगिंग. तर बघूया तुमच्याकडनं कसा प्रतिसाद मिळतो आम्हाला. तर आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहे, आजचा आम्ही दिवस कसा घालवणार आहोत हे आम्ही सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. बाबा आपण कुठे जातोय आता? आपण काहीतरी नवीन जागेवर जातोय. अच्छा, काही आता काय जागा आहे म्हणजे काही विचार केला की जस्ट आपण रँडम काय बोलतोस? अच्छा, काय असेल बेटा? एक सिक्रेट आहे, तुम्ही बघा जरा दोस्तो. अरे बाप, आपली मुलं जरा जास्त ट्रेंड नाही आहे का बाबा व्लॉगिंग साठी? वेदा फ्रेंड्सला हाय म्हण, हॅलो म्हण. कुठे जाते तू? फ्रेंड्सला सांग वेदा, फ्रेंड्सला सांग. बाबा हा कल्याणशील रोडचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कधी सुटणार काय माहिती? काय माहिती. एक दिवस येऊन पोलिसांनी सांगितलं, करून दाखवलं. काय म्हणजे? त्यांनी करून दाखवलं की ट्रॅफिक रिकामी होऊ शकते. अच्छा, तिथे ब्रिज वगैरेची काही गरज नाहीये. पण त्यांनी फक्त ते 1 किंवा 2 दिवस करून सोडून दिलं. आता मग तुम्ही दिवसाला सकाळी निघा, रात्री निघा, हे असंच असतं. पण ते सिग्नल त्यांनी लावले आहे ते सुरू तर नसतातच कधी. आता थोडं बेटर झालंय. अगोदर अर्धा तास ते होल्ड करायचे, आता अर्धा तास होल्ड नाही करत, एवढंच म्हणावं. अच्छा, हा. ट्रॅफिक नाही असं म्हणू शकत नाही. आणि ह्या ट्रॅफिकमुळे काय होतं ना, आमचं घर अगदी इथेच आहे. म्हणजे आम्ही आमच्या घरापासून अगदी 50 मीटरच असेल, हो ना बाबा? आणि हे ट्रॅफिक इतकं भयंकर इथे लागतं की आम्हाला इथेच कुठेही जायचं असलं ना, इथेच आम्हाला अर्धा पाऊण तास लागून जातो या ट्रॅफिकमुळे. अपेक्षा आहे की प्रशासनाने लवकर ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करावी. बीचवर चाललोय आपण. तुला पण जायचं वेदा बीचवर फिरायला? अच्छा, बीच मध्ये एक स्विमिंग पूल बी असतं, स्विमिंग पूल. हो का? हो. अच्छा, आणि तुला ग? आम्ही स्विमिंग पूलला मज्जा करशील. हा. ओके, आणि काय काय खायचं? मला खायचं एक सब्जी रोटी खायचं. ओ बाबा, आपला श्लोका किती हुशार झाला. त्याला फक्त सब्जी रोटी खायची आहे बघ. आणि वेदा तुला? सब्जी रोटी. तुला पण? वाव, माझे गोंडा खूप हुशार झाले तुम्ही दोघं पण, हो ना? आपण आता छान छान हॉटेलमध्ये जायचं, छान छान सब्जी रोटी खायची, हा ना? आणि मग ज्यूस प्यायचा आणि मग ज्यूस ने अच्छा असतं की पाणी अच्छा असतं? ओ, ऐकलं बाबा, ज्यूस अच्छा नसतं, पाणी अच्छा असतं. हो बेटा. ये बोका किधर आहे हम? कुठे आलो आपण? आपण आलो आहे IKEA मध्ये. कुठे आलोय? IKEA मध्ये. काय काय खायचं आपल्याला? IKEAत आल्यावर ना खाण्याची काही वेगळीच मजा असते. इथे आम्ही हे सगळं काही घेतलं आहे खायला आणि वेदा आणि आलो श्लोक इथे बसलेले आहेत. चलो, आम्ही घेतलं एक केक रेड वेल्वेट, सोबतच व्हेज प्लॅटर. मुलांनी घेतले चिप्स, कुकीज आणि एक व्हेज सॅलडचं रोल घेतला आहे. कसा आहे चिप्स? खूप छान. तुला आवडलं? वेदा पहिल्यांदा माहिती का हाय चेअरला बसली. हाय चेअरवरती कधीच बसत नाही, कधीच नाही. घे बेटा. नाही खा ना, खाते पण खा, तू तुझंच आहे. काय होतंय? व्हेज प्लॅटर. काय रिव्ह्यू काय सांग? नका घेऊ. म्हणजे घेतल्यावर पैसे खर्च झाले म्हणून एक प्लेट संपवावं लागेल. बट खूप छान आहे म्हणून तुम्ही संपवू नाही शकत.
कारण त्याला काही चवच नाहीये. सॅलड रोल जो आहे तो पण तसाच. ओके, आज पूर्ण दिवस खाण्याचाच आहे बघू. ओके, पोटॅटो का? आलू आलू आमच्या मुलांना आलू खूप जास्त आवडतो. प्रत्येक भाजीत त्यांना आलू लागतो. अच्छा, वेदा पूर्ण सायलेंट मोड मध्ये गेली. सायलेंट मोड चिकू भेटले. आणि बिस्किट मध्ये आला. ये भी खाना है देख. वो भी नहीं खाना. हे बघ आलू बघ. जल्दी खाओ. जल्दी जल्दी फिनिश करो, फिर अपने को केक भी खाना है. चलो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आम्ही मुलांसोबत हिंदी का बोलतो? का बोलतो आपण? काय हिंदी? बोलतो आम्हाला पण नाही माहिती. आम्हालाही नाही माहिती. मुलं आमच्यासोबत हिंदीत बोलतात, त्यामुळे बऱ्याचदा आमच्याकडून हिंदीत त्यांना उत्तर निघतं. आता श्लोक शाळेत जातो तर तिथे हिंदी आणि इंग्लिश त्यांची प्रायमरी लँग्वेज असते. तर ते आणि सोबत त्याच्यासोबत ती राहते वेदा, त्यामुळे तिची पण हिंदी खूप फ्लुएंट झाली आहे. मिक्स लँग्वेज असते आमच्या घरात, हिंदी, इंग्लिश आणि मराठी. आपल्याला किड्स बेडरूम साठी बघायचं ना. चलो. डोर पूर्ण मिररचा. खूप सुंदर. ते असं बॅगचं शेल्फ पाहिजे मला, याच्यात सगळ्या बॅग्स असेल. किती सुंदर दिसतंय ना. सोफा घेतला बेटा आपण, नवीनच घेतला आपल्याकडे. चलो चलो बेटा आपण तिकडे बघू. काहीतरी पाहिजे. किती सुंदर बॅग पॅनल आहे ते बघ. काय आहे हे? सामान कॅरी करण्याचं गोनी. सॉरी, गावात ही वापरतात, शेतात वगैरे कामात जाणार. आणि रंगही तोच आहे. आणि यांनी ही काय यूज केली बरं? वेदाला दाखव. बघ बघ मागे बघ, दिसतंय तुला? कुठे आहे वेदा? आणि आईच्या एवढा इंटरनॅशनल ब्रँड आहे की त्यांनी इंडियाची ही गोणी आणि सामान घेण्यासाठी वापरली आहे. बघ हा बेटा, आता चला आपण वेदाची रूम बघू. चल. कुत्र्यांची हेअर करायची. हे मम्मा, ही बॅग तुला काय वाटते? तू अशीच घेतली? ही लगेच कॅरी करायची आहे ना, म्हणजे फुकटात नाही ती, पण घ्यावी लागेल ती. काय बोलतो? हा, अरे ही तर शेतात फुकटात जातील गावात गेल्यावर आपण. शेतात जा. हा, आपल्या गावातली लोक आपल्याला फुकटात दिली, याच्यापेक्षा मोठी साईज 2-4 ना. असं गेम झोन बनवायचं. बट डोंट वरी, पूर्ण नाही होणार. मी नाही करू देणार. चलो चलो. चल बेटा, आपल्याला पुढे अजून भरपूर काही बघायचंय. येतात चला. आमच्या बाबांना आणि काकांना खूप वेळ आहे गेम खेळायचं. आणि हे असं जर काही सेटअप बनवून ठेवला ना, तर अख्खं घर आणि अख्खा संसार विसरून जाईल हे लोक आणि नुसते गेम खेळत राहणार. त्यामुळे नो.
अरे बाप, ह्या पोरीला ना जिथे असा बेड भेटला आणि तिथे जाऊन ती झोपते. वेदा चल ना, उठ ना, आपल्याला पुढचं बघायचं आहे ना. नाही आणि हे का हा मुलगा आमचा, त्याला हे असे बेड आवडतात. बाबा मी काय म्हटलं, मला हा एक बेड आवडला आहे आणि हा एक बेड आवडला आहे. हा जरा जास्त मला स्ट्रॉंग वाटतोय, म्हणजे महाग पण आहे त्याच्यापेक्षा. हा 22,023 आहे आणि तो 15. मॅट्रेसेस वेगळे आहे पण हा बघा क्वालिटी याची. ओ बटा काय, हा म्हणजे हा बेड ठेवला की आपण मग वॉर्डरोब वेगळा. ओ यस बेटा यस, हे इथेच आहे मागे. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे आता आम्ही निघतो आहे इथनं आयटीआय मधनं. आणि आपण काय काय घेतलं बाबा, म्हणजे आम्हाला किड्स रूमचं सगळं सेटअप बघायचा होता आणि त्यानुसार आम्हाला डिसाईड करायचं होतं. तो आम्ही सेटअप बघितला आणि फायनली आम्ही घेतला आहे हँगर्सचा सेट. आणि बाबा वेदाच्या हातात काय आहे, टॉयलेट ब्रश. पोरांनी खूप मस्ती केली पण तिथे, किती मस्ती केली बाबा वेदाने आणि श्लोकाने. आणि तिला वाटत आहे वेदाला की हे काहीतरी खेळायचं आहे. वेदा काय आहे हे, काय लाईट चालू केलंय का तू? ओके ओके. बाबा उंदीर आहे. मुलांना असं इकडे या, इकडे या. वेदा ये इकडे ये. घरात ना उंदीर झाला होता, तर त्याच्यासाठी आम्ही बऱ्याचदा उंदराची औषध टाकली, पण तो उंदीर काही मरायचं नाव घेत नव्हता किंवा बाहेरही जात नव्हता. म्हणजे मी इतकी कंटाळली, इतकी त्रासली होती त्या उंदरामुळे, कुठेही काही घाण करून ठेवणं. आणि शेवटी मग आता विचार केला होता की विकेंडला काहीतरी करावं लागेल त्या उंदराचं. आणि आम्ही बहुतेक बाबांनी बुधवार किंवा गुरुवारी असं काहीतरी औषध टाकली होती. आणि त्या दिवसापासून शनिवार, रविवार आणि आज सोमवार, आता हा बाबा हा 4था उंदीर आहे ना. हां, तर आम्ही औषध टाकली कधीची काय होती. आणि तो उंदीर आत्ता एक दररोज एक उंदीर आम्हाला सापडतोय मेलेला कुठेतरी. कधी आज सकाळी आमच्या कामवाल्या बाईला बाल्कनीत सापडला उंदीर. त्याच्या आदल्या दिवशी श्लोकला हॉलमध्ये पडलेला दिसला. बापरे. आणि उंदीर जिवंत असो की मेलेला, मला भयंकर भीती वाटते उंदराची. आता हे सगळं काम बाबाकडे घेऊन दिलं आहे. बाबा नको ना, तो बाहेर नेऊन टाक आधी. वेदा काय आहे, नाही काय. हा ए नको ना, ही पोरगी का घाबरत नाही रे, जराही घाबरत नाही दी उंदराला. वेदा नो बेटा, मला भीती वाटते, नको. तुला जराही भीती नाही वाटत आहे? उंदीर हातात पकडून येतो. मेलेल्या उंदराची भीती, पण उंदीर तर आहे ना तो. गपगा काय मला करतेस, नको. नाही ना, कशाला तुझा ना. चला आता वाजले आहे रात्रीचे 10 आणि आजचा दिवस आमचा खूप छान गेला. आम्ही खूप मस्ती केली, फिरलो, बाहेर खाल्लं आणि मग घरी आलो. पूजा वगैरे झाली, सगळं व्यवस्थित पार पडलं आज.
तर आजचा दिवस आमचा खूप छान गेला. तुम्हालाही आमचा व्हिडिओ पाहून छान वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की जा. हॅपी ॲनिव्हर्सरी ही कमेंट आम्हाला नक्की करा व्हिडिओवर. बरं, मला बाबाला एक प्रश्न विचारायचा आहे. बाबा, की एवढे वर्ष झाले आपल्या लग्नाला, बरोबर? तू यंगस्टर्सला म्हणजे ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांना लग्नाबद्दल तू काय ॲडवाईस देऊ इच्छितो? की लग्न करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, की काय, की लग्न म्हणजे काय असतं असं काय वाटतं तुला? मुलगी भेटली तर करायला पाहिजे. मुलगी भेटली तर करायला पाहिजे. तू काय करते? फ्रेंड्सला पप्पी देते? ओके. आणि काय असतं लग्न? प्रत्येकाने करून बघायला पाहिजे. मला वाटतं लग्न म्हणजे सारेपाठीचं काय डाव. म्हणजे मनासारखे दाणे आले तर खेळ आपला, बरोबर? असं असतं ना. तर मनासारखा जोडीदार साथीदार भेटला तर आयुष्य आपलं, आणि जर नाही मिळाला तर मग काय अर्थ, असं होऊन जातं ना. चला, तर आपण आता गुड नाईट म्हणूया.